नगरपालिका नगरपंचायत याचे निकाल लागलेले आहेत आणि भाजप नंबर 1 चा पक्ष आहे तो राज्यात पाहायला मिळाला आणि या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली होती ते म्हणजे रवींद्र चव्हाण आपल्याशी बातचीत करणार आहेत। रवी भाऊ, खरं तर मोठं यश म्हणावं लागणार आहे कारण की प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची ही सगळ्यात पहिली निवडणूक होती आणि तुम्हाला एक चॅलेंजिंग होतं। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका झाल्या। त्यामुळे महायुतीला अतिशय घवघवीत यश जे मिळालं त्याचं कारणच एक आहे की मुख्यमंत्री म्हणून वर्षभरामध्ये ज्या गतिमान पद्धतीने या सरकारने कामं केली, काही निर्णय जे ऐतिहासिक निर्णय म्हटलं जातं तसे निर्णय या सरकारने घेतले आणि त्यामुळे निर्णयामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 288 पेक्षा जास्त ठिकाणी निवडणुका होतात त्यापैकी 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीला यश मिळालं। तुम्ही सेंचुरी पार केली, मात्र तुमच्या पाठोपाठ लगेच हाफ सेंचुरी पार केली अशा पद्धतीचं एकनाथ शिंदेंचं हे वक्तव्य काल पाहायला मिळालं। कुठेतरी एकनाथ शिंदेंची ताकद वाढली कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्ही एकत्र निवडणूक लढली नव्हती असंच म्हणायचं होतं कारण की तुम्ही बरे वारंवार सांगतात की महायुती मात्र वेगवेगळ्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत। खरं तर तुम्हाला माहीत आहे की या 288 ठिकाणी निवडणुका ज्यावेळेला आम्ही लढत होतो त्यावेळेला 246 ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षपदासाठी आणि इतर अशा नगरसेवक या निवडणुकांमध्ये सामोरं जात होतं आणि या सर्व ठिकाणी विरोधक म्हणून जे काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची असणारी सेना असेल, हे फार सर्व ठिकाणी होते का तर त्याचं उत्तर आहे नाही। त्यामुळे निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका महायुतीमधल्याच असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या। त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचेच असणारे सर्व उमेदवार जे आहेत ते उमेदवार मोठ्या संख्येने हे निवडणूक जिंकले। कार्यकर्त्यांची निवडणूक होती मात्र नेत्यांमध्ये टीका मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या कारण की विशेष करून कोकणामध्ये ज्या कोकणामधून खरं तर तुम्ही देखील येतात त्याच कोकणामध्ये टीका झाल्या, घरापर्यंत घुसले गेले, पैशांचे आरोप झाले। त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की निवडणुका जरी कार्यकर्त्यांच्या असल्या तरी नेत्यांच्या टीकाटिकींमध्ये जास्त झाल्या आणि त्यामुळे त्याचा फटका देखील पडला काही ठिकाणी। नाही, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की निवडणुकांच्या काळामध्ये या सर्व गोष्टी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून होत असतात। निवडणुका या प्रत्यक्षात महायुतीच्याच असणाऱ्या घटक पक्षांमध्ये होत होत्या। त्यामुळे त्या ठिकाणचं असणारं स्थानिक राजकारण जे आहे ते राजकारणामुळे या सगळ्या गोष्टी घडत होत्या असं मला वाटतं। त्यामुळे निवडणुकांचे निकाल अतिशय चांगले आलेले आहेत। त्यामुळे यानंतरचे निकालही अतिशय चांगले येण्यासाठी आम्ही सर्वजण अतिशय सज्ज आहोत। तुम्ही सज्ज असला तरी टीका मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे त्याचा फटका देखील पडला। मात्र कोकणातलंच आपण उदाहरण घेऊया की कोकणामध्ये खरं तर ज्या ठिकाणी मंत्री होते त्या ठिकाणी फटका पडला तर दुसरीकडे तुमचे मंत्री नव्हते अशा ठिकाणी रत्नागिरीमध्ये चांगलं घवघवीत यश मिळालं ज्या ठिकाणी सत्ताही येत नव्हती कारण की खेडची जर बघितलं असेल तर खेड प्रत्येक वेळेस दुसरीकडे जायचं, मात्र तुम्ही तिकडचा पक्ष प्रवेश घेतला त्याच्यानंतरून आता यावेळेस तुम्ही महायुतीमध्ये काढली। मात्र कुठेतरी असं वाटतंय की ज्या तिथे संघर्ष मोठ्या प्रमाणात होतं, कल्याण डोंबिवलीचं उदाहरण आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये टीका मोठ्या प्रमाणात झाली मात्र तिथे तुम्हाला यश मिळालं, मात्र श्रीकांत शिंदे त्यामुळे कुठेतरी नाराज झाले, एकनाथ शिंदे नाराज झालेले दिसत आहेत। या नाराज कोणच झालेले नाहीत। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या। निवडणुकांमध्ये कोणाचा तरी जय होतो, कोणाचा तरी पराजय होतो। त्यामुळे त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांनी ज्याला यशाचं धनी समजलं पाहिजे त्यांनी त्यांना यशाचं धनी केलं असं मला वाटतं। त्यामुळे माझी या संदर्भामध्ये फक्त एकच म्हणजे जो आपण विचार करतो की या सर्व निवडणुका आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा पार पडल्यात त्यावेळेला महायुतीला मिळालेलं यश जे आहे ते फार मोठं आहे आणि ते यश जे आहे ते नाकारता येणार नाही। भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 129 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष जिंकून आलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त 3400 पेक्षा जास्त नगरसेवक
हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश मिळालं आहे. यामध्ये आम्ही सगळेजण कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत, आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं काम आणि आदरणीय देवेंद्रजींनी त्याला दिलेली गती, या सगळ्या गोष्टींमुळे हे यश मिळालं आहे. रवी, एक म्हण आहे, गड आला पण सिंह गेला. कारण की बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळालं, मात्र काही ठिकाणी दिग्गजांना देखील पराभवाला जावं लागलं. म्हणजे मंत्री सावखारे असतील, त्यांच्या पत्नीला पराभव झाला. सोलापुरामध्ये कुठेतरी मोठं अपयश आहे ते भाजपच्या पाहायला मिळालं. तर दुसरीकडे नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची ताकद वाढलेली पाहायला मिळते. एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी अपयश आलं याचं कोणावर तरी खापर फोडणं हे काही योग्य नाही. हे सर्व जे मंत्री जे आहेत, हे मंत्री एखाद्या भागाचे मंत्री नाही आहेत, हे पूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत. त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे निर्णय हे केलेत. त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहताना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे की त्यांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला अतिशय चांगलं यश आलं, असं माझं मत आहे. प्रामुख्याने आता कारण की महापालिकेच्या निवडणुका देखील आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणी आता उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण की मोठ्या संख्येने आता विजय तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या एक अपेक्षा देखील मोठ्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे स्वबळाच्या कुठेतरी भाषा देखील आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा होईल, कारण की बराच शेवटचा टप्पा आहे, उद्यापासून खरं तर अर्ज भरायला देखील सुरुवात होते. या संदर्भामध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणचे असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या काही कमिट्या आम्ही सर्वांनी केलेल्या आहेत. त्या कमिट्या त्या संदर्भातले निर्णय जे आहेत एकत्र बसून सकारात्मकदृष्ट्या करतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. तुम्हाला सकारात्मक वाटतं आहे, मात्र कल्याण डोंबिवलीमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आता उत्सुकता आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पालघर आहे, वसई विरार आहे, तिकडे तर टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता असेल, गणेश नाईकांबरोबर, ह्या सगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने युती म्हणताय तुम्ही? वारंवार म्हणताय महायुतीमध्ये लढू, मात्र ते होताना शक्य दिसत नाही, कारण की उद्या अर्ज भरायला सुरुवात आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा म्हणजे 2-3 वेळेला बैठका झाल्या, सेटिंग्स झाल्या, तर आपोआप त्या दिशेने तिथले पदाधिकारी जातील याची खात्री आहे आम्हाला. होईल युती असं म्हणायचंच का शेवटपर्यंत? सर्व ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सर्व ठिकाणी त्या संदर्भामध्ये जे त्या ठिकाणचे असणारे लोकल्स जे लीडर्स आहेत, त्या लीडर्स लोकांना आम्ही त्या संदर्भातले निर्देश जे दिले पाहिजेत ते दिलेले आहेत. त्यामुळे खात्री आहे त्या दिशेने तुम्ही निर्देश दिलेले आहेत, नगरपालिका नगरपंचायतीमध्ये पण असे निर्देश दिलेले, त्यामुळे काही विरोधात निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे तसं समजायचं नाही. असं मला माहीत नाही की असं निर्देश दिल्यानंतर निर्देशाचा काही वेगळ्या पद्धतीने विचार केला जात नाही. खाली ज्या पद्धतीने त्यांना काय हवं आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेणं. शेवटी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आमची तर पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सर्व गोष्टींची माहिती त्यांच्याकडून विचारात घेऊन त्यानंतरच्या काळात निर्णय करू. कार्यकर्त्यांची पार्टी म्हणून सांगतोय की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते विजयी झालेले आहेत, त्यामुळे आणखी अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे ह्या अपेक्षा पूर्ण होतील का जर महायुतीमध्ये लढला तर? या अपेक्षा प्रत्येकाच्या पूर्ण होतात का त्याचं उत्तर त्या वेळेला लक्षात येतं. त्यामुळे 30 तारखेला निवडणूक लढता येईल का, लढता येणार नाही का, किंवा या संदर्भातलं जे काही ठरेल. आता तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल की 4-4.5 हजारापेक्षा जास्त उमेदवार हे इच्छुक आहेत आणि सीट्ससुद्धा लिमिटेड आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय त्या वेळेला त्या पद्धतीने घेणं हे अपेक्षित आहे. पुणेचा उल्लेख केला, कारण पुण्यामध्ये अजितदादांची त्या पद्धतीने ताकद तशी दिसून आली आता पुन्हा एकदा, आणि तिथे आता युती होणार नाही हे देखील जवळपास निश्चित झालं. त्यामुळे असं वाटतंय की तिकडे युती होईल या नाही होईल. या संदर्भात पुणा असेल किंवा त्या भागांमध्ये कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने इच्छुक आहेत असं आत्ता तरी सद्यस्थितीमध्ये हे लक्षात येत आहे. बार्गेनिंग पॉवर वाढली नेते एकनाथ शिंदेंची,
अशी एक चर्चा सुरू झाली, कारण की त्यांनी थेट सांगितलं की काल त्यांनी फुल सेंचुरी केली तर आम्ही देखील हाफ सेंचुरी केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हा फरक वाटतो. म्हणजे स्कोर सांगणं, एखाद्या ठिकाणी स्कोर आहे तो स्कोर सांगितला तर तो त्या पद्धतीने सांगणं काही मला असं वाटत नाही की ते त्यांनी काही चूक सांगितली असं मला वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये खरं तर 2 ठाकरेंची उद्या युती होते आणि त्याची घोषणा देखील ते करणार आहेत, त्यामुळे एक आव्हान असणार आहे, कारण की प्रथमच अशा पद्धतीने ही युती आहे. नाही, खरं तर आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टी निवडणूक जी आहे त्या डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती लढत असते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सर्व महानगरपालिकेमध्ये डेव्हलपमेंटवरती आम्ही निवडणुका लढणार आहोत. आणि या महानगरपालिकांच्या या निवडणुकांमध्ये या निवडणुका का होतात, कशासाठी होतात, तर त्या भावनिक विषयांसाठी निवडणुका होत नाहीत. नागरी सुविधा गतिमान पद्धतीने व्हाव्यात यासाठी या निवडणुका होतात. आणि नागरी सुविधा अतिशय गतिमान पद्धतीने जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी जे केंद्रात आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करत आहे, आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं जे सरकार काम करत आहे, जो या नगर खातं जे आहे किंवा या नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जी रसद लागते ही केंद्र आणि राज्याकडूनच मिळू शकते. त्यामुळे या सर्व विषयाला मार्गस्थ जर करायचं असेल, गतिमान करायचं असेल, तर त्यामध्ये सर्वात मोठं आणि सहजपणे कोण करू शकतं, तर ते भारतीय जनता पार्टी करू शकतं. अशा मुद्द्यांवरती आपल्याला बोललं पाहिजे असं मला वाटतं. भावनिक आव्हानांचा बळी जनता यावेळेला पडणार नाही याची खात्री. नगर खात्याचा तुम्ही आता उल्लेख केला, मात्र तेच नगर खातं कुठेतरी एक जास्त जागांची मागणी करताना पाहायला मिळते, ज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे. नगरविकास खातं जे आहे ते एकनाथ शिंदेजींकडे आहे. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतात, अजितदादा हे अर्थमंत्री म्हणून काम करतात. त्यामुळे मला खात्री आहे की हे तीनही नेते जे आहेत हे बरेच वर्ष राजकारणामध्ये असणारे अतिशय अनुभवी असे नेते आहेत. तिघांनाही राजकारणाची अतिशय चांगल्या पद्धतीने जाण आहे. त्यामुळे अतिशय सामंजस्यपणे सर्व काही निर्णय जे आहेत ते घेतील. पण दुसरीकडे आता एक खतखत देखील आहे, त्या बाहेर निघायला सुरुवात झालेली. नितेश राणेंनी ट्विट केलं, त्याच्यानंतर कालच चंद्रपूरमध्ये पराभव झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य असेल, त्यामुळे या खतखती पुन्हा बाहेर यायला लागल्यात पक्षातल्या. नाही, असं काहीच नाही. पक्षामध्ये अशी काही खतखत नाही, काही नाही. पक्षातला कार्यकर्ता हाच आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आम्ही त्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला परिवाराचा एक भाग म्हणून त्याच्या असणाऱ्या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि पुढे जातो. तर ते सुधीर भाऊंच्या वक्तव्याकडे कसं बघताय? आम्ही त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी जे काही त्यांनी म्हटलं आहे त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा आम्ही करणार आहोत. नक्कीच. त्यामुळे आता महायुतीमध्ये निवडणूक होते की वेगळी होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ राकेश गणेश गोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.